मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत ऑक्टोबर 2023 ते जानेवारी 2024 या दरम्यान जिल्ह्यातील 1,56,950 मृत आणि दुबार तसेच स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यात आली होती. सदर वगळण्यात आलेल्या मतदारांपैकी ज्या मतदारांची चुकीने वगळणी झाली आहे अशा मतदारांचे नाव नमुना 6 अर्ज भरून पुनश्च मतदार यादीत समाविष्ट करण्याची कारवाई मतदार केंद्रीय स्तरीय अधिकारी यांच्यामार्फत सुरू आहे. याबाबत BLO सोबत समन्वय ठेवण्यासाठी राजकीय पक्षांनी त्यांचे बूथ लेव्हल एजंट नेमण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आवाहन केलं आहे. याबाबत राजकीय पक्षांची बैठका घेऊन अशी मोहीम सुरू असून ज्या मतदारांची चुकीने नावे वगळण्यात आली आहेत त्यांचे नमुने 6चे अर्ज BLO यांच्याकडून भरून देण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी BLO यांची नेमणूक करून त्याची यादी जिल्हा निवडणूक कार्यालयास लवकरात लवकर सादर करावी असे आवाहनही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे. सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही, तरीही राजरोसपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू. पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर.